अध्यक्ष उमेश दादा पाटील यांना विनंती करतोय आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सत्कार करा पटकन. आमदार राजू खरे यांचा सत्कार आहे ना, तिकडे चालू आहे ना, काशीद साहेब करतायत. राज्याचे तडफदार उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, तुम्हा आम्हा सर्वांचं हृदयस्थान आदरणीय अजितदादा पवार आज या ठिकाणी या संपूर्ण जिल्ह्यातलं नव्हे तर पुऱ्या महाराष्ट्रातलं एक पितृतुल्य असं व्यक्तिमत्व, भीष्म पितामह, सलग 50 वर्ष जशी एखाद्याची संसदीय कारकीर्द असते, आदरणीय पवार साहेबांची जशी 50 वर्षाची संसदीय कारकीर्द झाली, त्याच धर्तीवर पंचायत राज व्यवस्थेमधली सततची सलगची 50 वर्षाची कारकीर्द, सरपंच पदापासून ते जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापर्यंत कधीही निवडणूक न हरलेलं व्यक्तिमत्व, या उत्तर सोलापूर तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं भूषण असे बळीराम काका साठे ज्यांच्या नेतृत्वाखाली मी जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम केलं, ज्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या संघटनेमध्ये कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम केलं, असं हे व्यक्तिमत्व यांनी अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या हजारो सहकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. उत्तर सोलापूर तालुका म्हटलं की बळीराम काका साठे आणि बळीराम काका साठे म्हटलं की उत्तर सोलापूर, पवार साहेबांचा सगळ्यात निष्ठावंत माणूस म्हटलं की बळीराम काका साठे आणि काकांचं या आयुष्यभराचं नेतृत्व कोण तर पवार साहेबांचं, असं एक समीकरण होतं. परंतु वेगवेगळ्या पातळीवर अजितदादांनी एकदा निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये अजितदादांनी लाडक्या बहिणीच्या माध्यमातून या संपूर्ण राज्याला पुन्हा सत्तेवर आणण्याच्या करता ज्या पद्धतीचे राज्यामध्ये कारभार करून दाखवला आणि राज्यात सरकार असल्यानंतर आणि सरकारमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आणि त्यामध्ये शक्ती येत असल्यानं आपल्या भागातले जर प्रश्न सोडवायचे असतील तर केवळ विरोधामध्ये राहून टीका आणि आंदोलन करून हे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटत नसतात. उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये शिरापूर उपसापासूनचे अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडवण्याचा करता म्हणून बळीराम काका साठे यांनी अजितदादांच्या सोबत, त्यांना प्रयत्न झाले नाहीत असं नाही, त्यांच्याकडं भारतीय जनता पार्टीचे नेते येऊन गेले. आमचे आमदार साहेब राजाभाऊ खरे इथे, मी व्यासपीठावरची कोणाची नावं घेण्यात वेळ घालवला नाही बरं का, मुद्दा म्हणून थेट बोलायला सुरुवात केलेली आहे दादांच्या सूचना. आमदार राजाभाऊ खरे इथे व्यासपीठावर आहे आणि राजाभाऊ खरेंना माहित आहे की बळीराम काका साठेंना स्वतः एकनाथ शिंदे साहेबांपासून फडणवीस साहेबांपासून सगळ्यांनी त्या ठिकाणी साथ घातली. परंतु बळीराम काका साठे यांनी एक पुरोगामी विचार आणि पवार कुटुंबाच्या बरोबर असलेलं उभ्या आयुष्याचं नातं, हे कसल्याही परिस्थितीमध्ये तो डाग आपल्याला पाडून घ्यायचा नाही आणि म्हणून करता अजितदादांच्या नेतृत्वाचा स्वीकार केला. अजितदादा सारखा खमक्या नेता जर आपल्या भागातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या या भूमीतले प्रश्न सोडवायचे असतील तर अजितदादा सारखा एक खमक्या नेता, अजितदादा सारखा शब्दाला जागणारा नेता, शब्दाला प्रमाण मानणारा नेता, अशा नेतृत्वावर विश्वास ठेवून आज बळीराम काका साठे आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह हजारो कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या जिल्ह्याचा डीएनए राष्ट्रवादीचा आहे. या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या मनामनामध्ये राष्ट्रवादी आहे. परंतु या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीने अतिशय आक्रमक भूमिका घेत आपण तयार केलेले, पवार साहेबांनी तयार केलेले, अजितदादांनी तयार केलेले मातब्बर नेत्यांना त्या ठिकाणी आपल्या पक्षामध्ये घेऊन ग्रामीण भागामध्ये पक्ष विस्तार करण्याच्या करताचं जे धोरण अवलंबलेलं आहे, हे धोरण जे आहे ते आपल्या जिल्ह्यासाठी घातक आहे. पालकमंत्री आज भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एकही आमदार नाही. दादा आपल्याला याच्या संदर्भामध्ये काहीतरी निर्णय घ्यायला लागणार आहे. जिल्ह्यामध्ये जयदीप, जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 4 आमदार आहेत. ठीक आहे, घड्याळाच्या चिन्हावर आलेले नाही आहेत. राजाभाऊ खरे आज तुमच्या शेजारी बसलेले आहेत. त्या ठिकाणी उत्तमराव जानकर काल ते आपल्या सोबत आहेत. जाहीरपणे वक्तव्य करण्याची गोष्ट नाही, परंतु या ठिकाणी आपल्याला काहीतरी निर्णय घ्यायला लागेल. या जिल्ह्यामध्ये
पक्षीय पातळीवरून एकाच सत्तेत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी झालेली आहे, नाकाबंदी, आणि श्वास गुदमरेल इथपर्यंत या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काम करताना अडचणी निर्माण होत आहेत. संघटना स्वरूपात नाही, परंतु या जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या दृष्टिकोनातून आज बळीराम काकासाठी आपल्याकडे आले. सुधीर खरमणाल सारखे पवार साहेबांच्या पक्षाचे शहराध्यक्ष आणि काका साठे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, एका अर्थाने दोन्हीच्या दोन्ही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आज तुमच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आले. हजारो कार्यकर्त्यांची रांग तुमच्या मागे लागणार आहे. तुमच्या नेतृत्वावर विश्वास आहे. या कार्यकर्त्यांना बळ देण्याच्या करता तुमचा विश्वास पाहिजे, तुमचा शब्द पाहिजे. आणि या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं पालकमंत्री तळ ठोकून बसलेले आहेत, हालतच नाही, ते साताऱ्याला जातच नाहीत. तुम्ही त्यांचा दौरा कार्यक्रम बघा, दररोज सोलापुरात आहेत, दररोज नाही, किमान 15 दिवसात एकदा दादा तुम्ही या जिल्ह्याला वेळ द्या. हा तुमचा जिल्हा आहे. पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त प्रेम, पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त प्रेम दादा हा तुमच्यावर करेल. पवार साहेबांच्यावर एक काळी 11च्या 11 आमदारांना निवडून देण्याची कुवत असलेला आणि पूर्ण हा किमान ग्रामीण पट्टा जो आहे, ह्याच्या मनामध्ये, ह्याच्या धमन्यामध्ये आज फक्त पवार कुटुंबावरती श्रद्धा आहे, राष्ट्रवादीवरती श्रद्धा आहे. स्ट्रक्चर निर्माण करा, कार्यकर्त्याला ताकद द्या. आमच्या मागे तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात तर उद्याच्या जिल्हा परिषदा, त्याच्यानंतरच्या विधानसभा एकतर्फी राष्ट्रवादीच्या बाजूने उभ्या राहिलेला तुम्हाला दाखवू असा विश्वास आपल्याला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा.